कुरकुरीत मस्त जाळीदार डोसा आणि सोबत बटाट्याची चविष्ट भाजी. वाह, काय मस्त लागते. तुम्ही येथे बघू शकता डोसा किती कुरकुरीत झालेला आहे. अशा मस्त डोशासाठी छोट्या छोट्या टिप्स इथे सांगितलेल्या आहेत, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे आपण 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. तसेच 1 छोटा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत. तांदूळ आणि उडीद डाळ स्वच्छ वॉश करून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडेसे पाणी घालून 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवायचे आहे. नंतर मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. हे फर्मेंटेशनसाठी 8 ते 9 तासांसाठी किंवा रात्रभर ठेवायचे आहे. डोशासाठी पॅन व्यवस्थित गरम झालेला पाहिजे. थोडेसे तेल लावून पॅन तयार करून घेऊयात. गरम झालेला तवा थंड करण्यासाठी त्यावर थोडेसे पाणी शिंपडूयात. बॅटर तव्यावर घातल्या लगेचच स्प्रेड करायचे आहे, नाहीतर त्याला व्यवस्थित आकार येत नाही, मधूनच ते तुटते. त्यावर थोडेसे तूप किंवा बटर लावून घेऊयात. कलर थोडासा चेंज झाला की त्याला टर्न करायचे आहे. तुम्ही बघू शकता काय मस्त कलर आलेला आहे आणि क्रिस्पी पण झालेला आहे. आता आपण काढून घेऊयात आणि सर्व करूयात. असाच अजून एक डोसा आपण बघूयात. फास्ट फिरवायचे आहे. गोल चमचा असतो मोठा, तो वापरला तर एकदम छान डोसा होतो. वरून तूप घातल्यामुळे आणि व्यवस्थित पसरल्यामुळे डोशाला छानसा गोल्डन कलर येतो. थोडा वेळ ठेवूयात आणि कलर चेंज व्हायला लागला की त्याला आपण काढून घेऊयात. बघा काय मस्त कलर आलेला आहे. आता आपण मस्त टेस्टी बटाट्याची भाजी बघूयात. येथे आपण 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. फोडणीसाठी आपल्याला लागेल जिरे, मोहरी, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, 1.5 टेबलस्पून तेल घेतलेले आहे. सगळ्यात अगोदर गरम तेलामध्ये मोहरी घातली, नंतर जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, शेवटी हळद आणि मीठ घालून व्यवस्थित हलवायचे आहे. 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहे. गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तयार झाली आपली टेस्टी बटाट्याची भाजी. सांबारसाठी वरती आय बटनवरती क्लिक कर, इडली सांबारची रेसिपी मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.